वेलकम टू माय चॅनेल नीलम लाईफस्टाईल. नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. तर इथं आम्ही निघालो होतो स्वामींच्या मंदिरामध्ये. पहिल्यांदा मी स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो. आणि नंतर आम्हाला इथून जायचं होतं इस्कॉन टेम्पल. खारघरला जे नवीन टेम्पल झालेलं आहे तिथं जायचं होतं. त्यासाठी आम्ही निघालेलो. पहिल्यांदा मी कामोठ्यामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेलो. तिथं स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर खारघरला जायला निघालो. या इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन हे 15 जानेवारीला करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन केलेलं होतं. फायनली आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये आलेलो आहेत. नवी मुंबईमध्ये असलेल्या खारघर या ठिकाणी हे इस्कॉन टेम्पल आहे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकावरील या मंदिराचा नंबर येतो आहे. या मंदिराचं बांधकाम हे जवळजवळ 12 वर्ष चालू होतं आणि यासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या खास संगमरवरी दगडाने या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मला माहिती होता रस्ता म्हणून मी सांगत होती की आम्ही पुढे आहोत. आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा गाभा हा श्रीकृष्णाच्या 3D चित्रांनी सजलेला आहे आणि या मंदिरामध्ये 3000 भाविक या मंदिरामध्ये एकत्र बसू शकतात, एवढा या मंदिराचा गाभा मोठा आहे.